तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. होपफुली तुम्ही सगळे मजेत असाल. सो आता आमची लास वेगसची ट्रिप चालू आहे. सो आजचा जो आमचा एक्सपिरियन्स आहे आणि आज आम्ही काय करणार आहोत ते तर तुम्हाला बघायला भेटेल. आज आम्ही आमच्या आयुष्यातला एक भन्नाट एक्सपिरियन्स घ्यायला चाललो आहे आणि पहिल्यांदाच आयुष्यामध्ये एक छान फील होणार आहे. म्हणजे एक नवीनच वेगळा अनुभव भेटणार आहे. तर तो काय अनुभव आहे तुम्हाला थोड्या वेळात समजेल. सो आता आम्ही बाहेर आलो आहोत आणि तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता कसं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला माझ्या किती छान असा फाउंटन बसवलेला आहे. सो हा मेन एंट्रन्स आहे हॉटेलचा. सो आता आम्ही जाणार आहोत तिकडे. आता चला जाऊया आपण आणि कोणती कार येते आपल्याला घेण्यासाठी ते पण बघूया. सो लेट्स गो. चला आमची मर्सिडीज व्हॅन आली आहे आणि 5 स्टार व्हॅन आहे. चला 5 स्टार ट्रीटमेंट घेणार आहोत आपण. सो ही आहे आपली आजची राईड. आम्ही आता इथे पोहोचलो आहोत आणि आता आतमध्ये हेलिकॉप्टर राईडसाठी जाणार आहोत. सो काही त्यांची बेसिक फॉर्मॅलिटी असतील ते पूर्ण करूया. सो चला आता आम्हाला इथे त्यांनी एका रूममध्ये आणलं आहे आणि आता मी इथे बसलोय वेट करतोय. थोड्याच वेळात ते लोक आता आम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन्स सांगतील. हेलिकॉप्टरचे काही रूल्स रेग्युलेशन्स असतील ते सांगतील. सेफ्टी फीचर्स काय आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली जाईल. The rail underneath the body right here is what you're going to step up onto to get in, and it's pretty narrow. It's roughly 4 inches wide. Please be careful. Please take your time as you make that first step. Our ground crews are going to be right there shining a flashlight on the rail for you so you know where to step. We'll also have our hand extended out in case you need some assistance stepping up into the helicopters. Once you're inside and sitting down, the seatbelt will be up by your shoulder like it is in your car or truck. Reach for your shoulder, pull it across your body, connect the 2 halves together at your waist. After that, everyone's going to have a pair of headsets right above your head. Take these headsets, place them on your ears. You're going to have a boom microphone. सो अगोदर हे इथं सेम ते सेफ्टी इन्स्ट्रक्शन देत आहेत की हेडफोन कुठे असतील, ते कसे कनेक्ट करायचे, सेफ्टी बेल्ट्स वगैरे अँड ऑल सगळ्या इन्फॉर्मेशन इथं सांगत आहेत. आणि त्यांनी एक सांगितलं की जे आपण आता जाताना तिकडे हेलिकॉप्टरच्या बाहेरच्या एरियामध्ये फोटो व्हिडिओज काढू शकत नाही, कारण त्यांचे काही रेडिएशन्स असतात आणि ते आपल्या मायक्रोफोनशी कनेक्ट होऊन आपल्याला काही फ्लॅश लाईटमुळे वगैरे काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो असं काही काही सांगत होते. त्याच्यामुळे मग हेलिकॉप्टरपर्यंत जाऊपर्यंत फोटो व्हिडिओ नाही काढू शकत, पण एकदा का हेलिकॉप्टरमध्ये बसलं तर आपण हवे तेवढे फोटो व्हिडिओ काढू शकतो. सो चला मग आता आपण जाऊया आणि बघूया हेलिकॉप्टरमधून हे लास वेगास कसं दिसतं. सो आता आम्ही हेलिकॉप्टरच्या आतमध्ये आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की मस्त पुढे बसलेला आहोत हेलिकॉप्टरमध्ये पायलटच्याच बाजूला. सो सगळा व्ह्यू आपल्याला छान असं बघायला भेटणार आहे आणि पायलट पण बघू शकता सगळ्या गाईडलाईन प्रोव्हाइड करते आणि मला सांगत आहे की फोन वगैरे खाली पडून देऊ नका, सो बी केअरफुल. आणि मस्त सांगत आहे की आपण रेडी टू गो आहोत आणि कुठे जाणार आहेत, काय आज पॉईंट तुम्हाला दाखवणार आहे, असं काय काय छोटं छोटं इन्फॉर्मेशन देत आहे. सो इथे हेडफोन्स आम्ही घातलेले आहेत त्याच्यामुळे बिलकुल आम्हाला बाहेरचा आवाज येत नाही आहे. आणि इथे मी सगळा व्हॉइस रिमूव्ह करते कारण त्या हेलिकॉप्टरचा खूप जास्त आवाज आहे, वरचा फॅनचा पण जो असतो तो खूप आवाज येतो, त्याच्यामुळे मग आपल्याला त्रास होऊ शकतो, म्हणून मग कंपल्सरी हेडफोन घालावेच लागतात. सो चला आता बघूया कसं दिसतं हेलिकॉप्टरमधून लास वेगास आणि हेलिकॉप्टरची राईड कशी होते.
Gonna take it slow.
सो हेलिकॉप्टर राईड करून आम्ही आता आमच्या हॉटेलवरती परत आलोय. परत त्यांनी आम्हाला हॉटेलवरती सोडलं. जस्ट आम्ही आता एंट्री केली आणि हेलिकॉप्टर राईडचा एक्सपिरियन्स कसा होता जर विचाराल, खूप म्हणजे खूप ऑसम होता, सुंदर होता, खूप भारी वाटलं. म्हणजे लाईफ मधला हा एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतलाच पाहिजे इथे येणाऱ्यांनी असं वाटलं. आणि इतका छान व्ह्यू होता, इतकं छान सगळं होतं. आणि लास वेगासच्या मध्ये तुम्ही बघू शकत असाल तिकडचे हॉटेल वगैरे किती सुंदर आहेत. आणि इथे बऱ्याच अशा ना प्रत्येक हॉटेलच्या ना डेकोरेशनच्या थीम वेगवेगळ्या आहेत. सो वरून ना इतकं सुंदर वाटत होतं. जो स्पियर आहे तो स्पियर पण एकदम मोठा ठसठशीत उठून दिसत होता. आणि प्रत्येक हॉटेलचे वेगवेगळे डिफरंट स्ट्रक्चर, लाइटिंग, पूर्ण लास वेगास मधल्या सगळ्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या सगळ्या दिसत होत्या. खूप सुंदर वाटलं, खूप छान वाटलं. आणि आमची हेलिकॉप्टर राईड पण खूप छान झाली. मस्त त्यांनी एकदम सगळं व्यवस्थित आम्हाला स्टार्ट टू एंड गाईड केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी इन्स्ट्रक्शन पण दिल्या, तुम्ही बघितलं असेल की म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये गेल्यानंतर काय काय रूल फॉलो करायचे त्यांनी सांगितलं होतं. सो आम्ही सगळ्यांनी तसे सेम रूल फॉलो केले. आणि आम्ही म्हणजे जाताना जास्त फोटो व्हिडिओ काढले नाही, कारण त्यांनी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की जेव्हा आपण हेलिकॉप्टर मध्ये जाणार असू त्या स्पेस मध्ये एरियामध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नाहीये. फ्लॅश लाईट पडू शकते, त्याच्यामुळे त्यांचे मे बी काहीतरी असेल सिस्टम, ते अलाउड नव्हतं. सो फ्लाईट हेलिकॉप्टर मध्ये बसल्यानंतर आपण हवे तेवढे फोटो आणि व्हिडिओ काढू शकत होतो. सो आम्ही हेलिकॉप्टर मध्ये फोटोज व्हिडिओज भरपूर काढलेले आहेत आणि खूप मस्त आम्ही हा आजचा दिवस एन्जॉय केला. सो असा होता आमचा हेलिकॉप्टरचा एक्सपिरियन्स. आणि तुम्हाला फोटोज व्हिडिओज बघून, व्हिडिओ मेन बघून तुम्हाला खूप छान वाटलं असेल, लास वेगास मध्ये फिरल्यासारखं वाटलं असेल. सो आता थोड्याच वेळात मी तुम्हाला बेलाजिओचा कसिनो दाखवणार आहे. खूप मोठा कसिनो आहे, भरपूर गोष्टी आहेत तिकडे, भरपूर म्हणजे कसिनोचे तुम्ही डिव्हाइस विचारा तर भरपूर अनलिमिटेड आहेत. खूप छान आहे. आणि कालच्या 2-3 व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल की मी बेलाजिओ हॉटेल दाखवते, पण हे हॉटेल इतकं मोठं आहे ना, जेवढं दाखवेल तेवढं कमीच आहे. 77 एकर मध्ये असलेलं हे हॉटेल आहे. त्याचे डिफरंट पार्ट, डिफरंट सेक्शन बनवलेत. सो आता आम्ही एका वेगळ्या सेक्शन मध्ये, सो तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता. आणि म्हणजे हे हॉटेल आहे की मॉल आहे हेच समजत नाहीये. या साईडला जर तुम्ही गेला ना, पूर्ण मॉल सेक्शन आहे. पूर्ण एकदम सगळे ब्रँडेड इकडे स्टोअर्स आहेत. आणि पूर्ण म्हणजे आपण जसं एखाद्या इंडियात एखादा मॉल असतो ना, सेम तसा मॉल आहे इथे. प्लस हॉटेल पण आहे, प्लस इकडे बऱ्याचशा गोष्टी, कसिनो अँड ऑल सगळं ऑल इन वन आहे. सो भारी सगळं आहे. सो तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि लास वेगास ट्रिपचा तुम्ही पण एन्जॉय करा. सो हा पूर्ण मॉल सेक्शन आहे. Gonna take it slow when I'm loving you. चला मी आता तुम्हाला दाखवते बेलाजिओचा कसिनो. तुम्ही बघू शकता स्ट्रेट इकडे पर्यंत आहे, खूप लांब पर्यंत आहे तिकडे. त्यानंतर हा पूर्ण रो इकडे पण आहे. आणि हा सगळा माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल. आणि तिकडे पूर्ण आहे, त्याच्यानंतर तिकडे भरपूर वेळ दोन्ही साईडला आहेत. भरपूर मोठा हा कसिनो आहे. आणि आतमध्ये जर तुम्ही बघा ना, पूर्ण आतमध्ये पर्यंत आहे. सो चला अगोदर आपण ना तिथे तिकीट्स आहेत पैसे पे करण्यासाठी, तिकडे एक आपण कार्ड घेऊ शकतो किंवा आपण कॅश घेऊ शकतो. सो चला बघूया तिथे काय काय आहे. इथून आपण कार्ड घेऊ शकतो. म्हणजे आपण इथे ना जसं गेम झोन मध्ये आपण इंडियामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला एक कार्ड भेटत, त्याच्यामध्ये आपण फक्त पैसे टाकायचे असतात, आपल्याला क्रेडिट्स भेटतात. सो सेम तसंच आहे, आपण पैसे भरून क्रेडिट घेऊ शकतो किंवा आपण डायरेक्टली कॅशने पण खेळू शकतो. सो इकडे क्रेडिट साठी खूप मोठी लाईन आहे.
सो त्याच्यामुळे मग आम्ही आता कॅशच घेऊ काढून आणि कॅश वरतीच खेळू. सो इकडे कॅश मशीन पण ठेवलेली आहे. सो आता मी थोडासा कॅश काढून घेतलेला आहे खेळण्यासाठी. सो चला आता आपण कोणकोणते गेम्स आहेत तिथे कसिनोचे खेळायला ते बघूया आणि जो चांगला वाटला तो खेळूया. सो तुम्ही ना इथे बघू शकता की असे भरपूर असे ऑप्शन्स आहेत अवेलेबल. तिकडे आपण खेळू शकतो. तुम्ही बघू शकता म्हणजे ना अशा पद्धतीचे जे जॅकपॉट वगैरे असे खेळायचे कसिनोज आहेत ना जे आपण स्वतःहून खेळू शकतो ते भरपूर आहेत. अनलिमिटेड आहेत एकदम. अख्ख्या हॉटेलच्या पूर्ण ग्राउंड फ्लोअरला तेच आहे. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि जर अशा वेगळ्या पद्धतीच्या बेट लावायचे असतील म्हणजे बँकर आणि कस्टमर तर ते पण मी तुम्हाला दाखवते. सो तुम्हाला ह्या साईडला जे दिसत आहेत ते सगळे बँकर्स आणि कस्टमर्स आहेत. सो बघा कसे खेळतात लोक. दाखवते की लोक कसं खेळतात तिथे. भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटीचे कसिनो आहेत. इकडे तुम्ही बघितलं की बँकर आणि कस्टमर आहे. सो इकडे इंडिव्हिज्युअल आहेत. सेम तसंच तिकडे पण आपण इंडिव्हिज्युअल खेळू शकतो असे आहेत. सो हे आपण ना कॅरेट असताना त्यांचा सेम तसा आहे. सो आपण इथे खेळू शकतो. ह्याच्यामध्ये ना आपण मिनिमम अमाऊंट पासून लावू शकतो. $1 पासून $100 मॅक्सिमम किती पण आपण लावून खेळू शकतो. सो इथे ना हॉर्स रेस असते ना हॉर्स वरती पैसे लावतात. सेम तसंच आहे. हॉर्स रेस पडायचं. चला तुम्हाला मी दाखवते. बघा या साईडला पण तुम्ही बघू शकता भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो आता आपण त्या साईडला जाऊया आणि बघूया तिकडे काय काय आहे. तुम्ही इकडे खेळली काय फायदा नाही झाला. थोडा आयडिया नसल्यामुळे आपण व्यवस्थित नाही खेळू शकत. सो दुसरा गेम बघूया ट्राय करून. सो आता मी हा कॅश वरती बघते खेळून काय होतं.
आहेत ना लोक, तिकडे बार आणि म्हणजे रेस्टॉरंट पण आहे. म्हणजे तिकडे आपण लंच, डिनर, ब्रेकफास्ट करत करत तिकडे खेळ सगळं शकतात. आणि इकडे पण सेम तेच आहे, फक्त जे आतमध्ये आहेत ना त्याच्यामध्ये जास्त पैसे लावावे लागतात. सो जास्त पैसे कोणाला लावायचे असतील बेट तर ते तिकडे प्रीमियम आहे, सो तिकडे लोक जाऊ शकतात. जेवढं दाखवेल तेवढं कमीच आहे. आणि तुम्ही बघू शकता लोक लिटरली वेड्यासारखं पैसे इकडे उडवतात. आणि मी बघितलं बऱ्याच लोकांना खूप छान छान बेट लागतात आणि काही लोक $40 लावतात, $50 लावतात, पण त्यांना रिटर्न मध्ये $500, $1000, $200 असे पण भेटतात. म्हणजे जे मास्टर माइंड आहेत कसिनो खेळण्यामध्ये ते नक्कीच खूप पैसे कमवून जातात. आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल की तिथे लिहिलं पण आहे हाय लिमिट रूम. सो त्याच्या आतमध्ये फक्त ज्यांचं बजेट खूप जास्त आहे ते जास्त बेट लावू शकतात, ते लोकच फक्त आतमध्ये जाऊ शकतात. बाकी इकडे छोटे मोठे जेवढे पण आपल्याला लावायचे तेवढे लावू शकतो. म्हणजे $1 पासून स्टार्ट होतात. $1, $2, $10, $5, $100, $500 बाहेर किती पण लावू शकतो. पण जर त्यांना मोठ्या मोठ्या बेट्स लावायचे ते लोक तिकडे आतमध्ये जाऊन लावू शकतात. ऑप्शन बघायला भेटतो की तिकडे काउंटर वरतीच कसिनोचे गेम्स लावलेले आहेत आणि तिकडे ऑर्डर घेत ड्रिंक करत करत मस्त कसिनो खेळू शकतात लोक. सो हे सगळं तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला दिसले असतील. भरपूर कसिनोज आहेत आणि म्हणजे ते दाखवू पण शकत नाही, इतके जास्त आहेत, इतके मोठं आहे, सगळं ग्रँड आहे. सो असा होता बेलाजिओ मधल्या कसिनोचा व्हिडिओ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमची हेलिकॉप्टर राईड पण एन्जॉय केली असेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.